जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ। नंदुरबार जिल्हा परिषदेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सव 2026 चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी व नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते क्रीडास्तंभाचे ध्वजारोहण करून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत सर्व जिल्हा व तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांमधील क्रीडा व कला क्षेत्रातील सुप्तगुणांना वाव मिळावा व वर्षभर शासकीय काम करीत असताना येणाऱ्या ताणतणाव कमी व्हावा या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेमार्फत नंदुरबार येथील पोलीस कवायत मैदानावर 3 दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। जिल्हा प्रशासनामार्फत क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटनप्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी व मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते क्रीडास्तंभाचे ध्वजारोहण करण्यात आले। यानंतर रिमोटद्वारे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। तसेच रिमोटद्वारे क्रीडाज्योत प्रज्वलन करण्यात येऊन मैदानावर क्रीडाज्योत फेरी करण्यात आली। क्रीडाज्योत फेरीत जिल्ह्यातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू व जिल्हा व पंचायत समिती स्तरावरील कर्मचारी खेळाडू सहभागी झाले होते। नंतर मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला। क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सव उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसुरकर, प्रकल्प संचालक बी पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण देवरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हरिभाऊ हाके, जिल्हा आरोग्य अधिकारी रवींद्र सोनवणे, कार्यकारी अभियंता हेमंत चौधरी, शैलेश शिंदे, अजय पाटील, तसेच गटविकास अधिकारी देविदास देवरे, राजू किरवे, महेश पोतदार, विजय अहिरे, संगीता नाईक, संजय पाटील आदींसह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी सर्व खेळाडूंना क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची शपथ दिली। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी व नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी उपस्थित सर्व कर्मचारी यांना 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून खिलाडूवृत्ती जोपासण्याचे आवाहन केले। याप्रसंगी पथराईच्या केडी गावात सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या समोर मल्लखांबाचे विविध प्रात्यक्षिक केले। तसेच डॉक्टर काणे हायस्कूल, कमला नेहरू विद्यालय, एकलव्य विद्यालयाचे विद्यार्थी यांनी वेगवेगळ्या वेशभूषेत येऊन सामाजिक ऐक्याचा दर्शन घडविले। तसेच विद्यार्थ्यांनी पथसंचालनातही आपला सहभाग नोंदविला। यावेळी जिल्हा परिषद मुख्यालय व तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांचे पथसंचलन व सांस्कृतिक जत्थाचे आयोजन करण्यात आले होते। पथसंचलनात शहादा पंचायत समितीने प्रथम क्रमांक, नंदुरबार पंचायत समितीने द्वितीय तर अक्कलकोवा पंचायत समितीने तृतीय क्रमांक मिळविला। सांस्कृतिक जत्थ्यात नंदुरबार जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या वारकऱ्यांची वारी, प्रशासन आपल्या दारी यास प्रथम क्रमांक मिळाला, तर शहादा पंचायत समितीने सादर केलेल्या पंढरीची वारी यास द्वितीय क्रमांक, तर नवापूर पंचायत समितीने सादर केलेल्या आदिवासी नृत्याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले। पथसंचलनात व सांस्कृतिक जत्थ्यात पारितोषिक प्राप्त कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल व विभाग प्रमुखांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी डॉक्टर युनुस पठाण यांच्या अध्यक्षतेखालील समितीने परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले। नंदुरबार जिल्हा परिषदेमार्फत आयोजित क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 3 दिवस सुरू राहणार आहे। या महोत्सवांतर्गत 24 व फेब्रुवारी 25 रोजी विविध क्रीडा स्पर्धा होणार असून यात जिल्हा व पंचायत समिती स्तरावरील कर्मचारी खेळाडू सहभागी होणार आहेत। तर फेब्रुवारी 26 रोजी नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवास जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल तसेच जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2026 चे आयोजक सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे यांनी केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। याचा संघ या ठिकाणी मान्यवरांना मानवंदना या ठिकाणी देत आहे। अत्यंत सुंदर आणि देखणा असा हा कार्यक्रम आपल्या कामाचा ताण विसरून आज जगण्याचा एक क्षण आज आपण जगणार आहोत आणि मंचावरील मान्यवरांना या ठिकाणी मानवंदना या ठिकाणी देत आहे। जिल्हा परिषद नंदुरबार वर्षभर
पंचायत समिती ज्याचा संघ या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समवेत या ठिकाणी मान्यवरांना आदरांजली समर्पित करत आहे. अत्यंत सुंदर आणि देखणं असं नियोजन शहादा पंचायत समिती या ठिकाणी सुंदर असं पथसंचलन या ठिकाणी सादर करते आहे. वर्षभर आपल्या कार्यभार सांभाळत अत्यंत छान असं संचलन ज्याचं परीक्षणाचं काम सुद्धा या ठिकाणी सुरू आहे. हे कर्मचारी मान्यवरांना या ठिकाणी मानवंदना या ठिकाणी देत आहेत. अत्यंत सुंदर विहंगम असं हे दृश्य खेळाडूंनी नटलेलं. आपली संस्कृती, आपली लोककला, आपल्या जिल्ह्याचा स्वाभिमान. यानंतर क्रमांक 2 साठी तळोदा पंचायत समिती आदरणीय डॉक्टर मिताली सेठी मॅडम या जिल्ह्याचं नेतृत्व यशस्वीरित्या करत आहेत आणि याचं सुद्धा या ठिकाणी नंदुरबार पंचायत समितीचं हे नेतृत्व जत्था या ठिकाणी आपला कला प्रकार या ठिकाणी सादर करत आहे. शहादा पंचायत समिती येत आहे. जिल्हा परिषद नंदुरबार कार्यकर्त्यांची गाडी आणि प्रशासन आपल्याकडे. शहर की गाड़ी, जिले की गाड़ी, राजेंद्र की नेतर, पत्थर की पार्टी
उत्स्फूर्त वापरण्यासाठी आणि सर्व कलाकार या ठिकाणी गावापूर पंचायत समिती पुढचा समूह या ठिकाणी येतो आहे. शहादा पंचायत समिती शहादा ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 भक्ताच्या भक्ती विठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा प्रेमासाठी या ठिकाणी मैदानामध्ये अवतरला आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम पुढच्या संघाने लगेच पुढे यायचं आहे. मान्यवरांना प्रचंड व्यस्ततेतून निघून यावयाचे आहे. माऊली तुकाराम कुंडली देवते हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव भगवान की जय. दर्गाचा संघ वैयक्तिक नृत्य, गायन, वादन, वाचिक नृत्य आणि सांगीतिक शिबिर. जल ही जीवन है, साक्षर जनता भूषण भारता असा सुंदर संदेश घेत हा जत्था या मंचासमोरून आपला कलाविष्कार या ठिकाणी सादर करत आहेत. साक्षर जनता आणि भूषण भारता. जळगावचा हा धन्यवाद. मला सगळ्यांना शुभेच्छा. 3 दिवस एन्जॉय करा आणि इतका उत्साहमय एन्व्हायरमेंट आहे. सांस्कृतिक जत्था बघून, स्काउटचा परेड बघून आणि हे ज्यांनी पण रिमोटचं इन्व्हेन्शन केलं आहे हे बघून खूप आनंद झाला. असेच आपला सायंटिफिक आणि कल्चरल स्पिरिट जे आहे आपल्यामध्ये ते आपण ठेवू. आपल्याला सगळ्यांचं अभिनंदन आणि 3 दिवसासाठी शुभेच्छा. स्काउट रिमोट यांच्या वतीने हे अत्यंत सुंदर असं मला जे सादरीकरण आंतरराष्ट्रीय शर्मा सर आपला सन्मान करतो. अभिजित भाग ठिकाणी केला जातो आहे. माननीय त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे. अत्यंत कन्या पंचायत समिती द्वितीय क्रमांक समिती वारकऱ्यांची वारी शासन आपल्या दारी जिल्हा परिषद तर आज आपण आजपासून 3 दिवसाचा क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा परिषद नंदुरबार मार्फत आपण राबवत आहोत आणि इथे उत्साह बघून आणि आपले लोकांचा सहभाग बघून इतकं छान वाटतंय की सांगण्यास काही हरकत नाही की आपले नंदुरबार जिल्हा परिषदचा पूर्ण कर्मचारी अधिकारी पूर्ण स्टाफ
इथे इतके उत्सुक आहेत, उत्साह सगळ्यांमध्ये आहेत आणि आपण सर्व चांगलं काम तर करतोच पूर्ण वर्षभरात, पण आता या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये चांगल्या पद्धतीने सहभाग आपण घेणार आहोत. आज आणि उद्या आपले जवळपास 1000 खेळाडू याच्यात पार्टिसिपेट करणार आहेत. सोबतच आपण 7 वैयक्तिक आणि 7 सामूहिक प्रकारचे क्रीडा स्पर्धा घेणार आहोत. तसेच आपल्याला 10 प्रकारचे मला वाटतं की सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आपण परवाच्या दिवशी घेणार आहोत. तर इतकं चांगलं नियोजन आपण जिल्हा परिषदची टीमने केला, त्यांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो, खूप धन्यवाद करतो. आणि तसेच प्रत्येक पंचायत समितीकडून आलेले प्रत्येक सहभागी खेळाडू, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेणारे आपले कर्मचारी सगळ्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स आज दाखवला. जत्था इतका सुंदर होता की पहिल्यांदा मी इतका सुंदर जत्था बघतोय. आणि मॅडम सुद्धा सांगून गेले की खूप चांगला आपण कार्यक्रम करतोय. तर अशाच आपल्याला 2-3 दिवस चांगलं काम करायचं, चांगला कार्यक्रम ठेवायचा आणि खूप उत्साहाने साजरा करायचं. आणि ही जी टीम स्पिरिट आहे हे पूर्ण वर्षभरासाठी आपल्याला खूप गरजेचं येईल, खूप कामात येईल. आणि असेच उत्साहाने चांगल्या पद्धतीने खेळून नाचून आपल्याला पूर्ण काम आपण पूर्ण वर्षभराचं करायचे. हे सगळे सांगून मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि 3 दिवसाच्या कार्यक्रमासाठी सर्वांना अभिनंदन करतो आणि एक चांगला कार्यक्रम राहील याचा सुद्धा शुभेच्छा देतो. आज 24 फेब्रुवारी 2026 पासून 26 पर्यंत 3 दिवसाचा क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमचं नियोजन जिल्हा परिषद मार्फत करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये जिल्हा परिषद मुख्यालय पासून सर्व पंचायत समिती सहभाग घेत आहेत आणि याच्यामध्ये 1000 पेक्षा जास्त खेळाडू आणि 700 पेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये सहभागी घेणारे जिल्हा परिषदेचे कर्मचारी अधिकारी राहणार आहेत. तसेच आम्ही 14 विविध प्रकारचे महिला आणि पुरुषांसाठी क्रीडा करणार आहोत आणि असे 10 प्रकारचे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा घेणार आहोत. आणि एक स्पर्धा सारखा जो वातावरण निर्माण होईल त्याच्यासाठी लोकांना एक चांगला पूर्ण वर्षभरात काम करायला मोटिवेशन मिळेल, एक टीम स्पिरिट सुद्धा निर्माण होईल आणि एक लिडरशिप मध्ये कशा काम करता येईल आणि खेळून हसून कशा काम करायचंय याचा सुद्धा आम्ही संदेश देत आहोत. तर जिल्हा परिषद सर्व कर्मचारी चांगल्या पद्धतीने इथे सहभाग घेत आहेत आणि त्यांना चांगला जत्था सुद्धा काढला आणि आपल्या संस्कृतीची सुद्धा एक चांगली दर्शवली. तर सर्वांना खूप खूप मी अभिनंदन करतो आणि निम्र विनंती करतो की सर्वांनी चांगल्या पद्धतीने सहभाग घ्यायचा. धन्यवाद.